भाऊ कितीचं खाल्लं? 470. 470. 470 रुपयाच्या कचोऱ्या तेही एका पट्ट्याने खाल्ल्या. चला मग पाहू तो कोण आहे. आणि त्या 470 रुपयाच्या कचोऱ्या जर कोण खाल्ल्या असतील तर त्या याच आदिमानवानं खाल्ल्या. आणि तेही मायाजवळून. ते पहा कसं. तू तुझ्या लेक्चरला गेला तुझं पोटभर नाश्ता मी खाऊ घाली नाही रे प्रॅक्टिकल मी गेलो एकटा बंदा पोरीन मी एकटा. आता आम्ही शर्यत जिंकलो नाही मला कॅन्टीन वर अशी लागली होती आमची शर्यत. भाऊ खरंच जाऊन आले ना भाऊ प्रॅक्टिकलले एकटे. आता मला वाटलं हा एकटा आहे बा काही जाणार नाही. आता आज लय मोठं चंदन लागते रे भाऊ मला. मग मीनं बी एक युक्ती सुचली. म्हटलं याले बिगर जेवायचं जर हॉटेलवर नेलं तर हा लय मोठं बिल फाडी. मला माहित पडलं की ओमदाना चांगला हिरव्या मिरच्याचा ठिसा आणला. हा ठिसा काढल्यावर हा कचोऱ्या कमी खाईन. मग पहिले त्याला ठिसा खाऊ घातला आणि आलो हॉटेलवर. सुरुवातलेच भाऊन 4 कचोऱ्याची ऑर्डर दिली. म्हटलं आता एकट्या 4 घेतल्या भाऊ आता याच्यात होऊन जाईन याचं. कायचं रे बा दादानं अजून दुसऱ्यांदा 4ची ऑर्डर दिली. आता 8 कचोऱ्या झाल्या भाऊ आता याच्यात बी होऊन जाईन याचं. मेलेले का भाऊनं तर अजून 5ची ऑर्डर दिली. हा गडी बी भाऊ काही दम नव्हता घेत. त्यानं सांगितलं म्हणजे आणतच होता आणि मला काही बोलता नव्हतं येत भाऊ. शेवटी शर्यत लागेलच होती. टोटल कितीने खाल्ले? 22 ना खाल्ले. आता प्रत्येक वेळेस तर तुम्हाला काही दाखवू नव्हतो शकत. मग या गड्याला म्हटलं तूच सांग रे बा यानं किती कचोऱ्या खाल्ल्या तर. ओम ना गड्या अरे ढिला पडे जरासा. माझ्या जीवाकडे पाहिजे की नाही. पूर्ण हॉटेल हादरून टाकली होती रे बा गड्या. आता नाही लावणार रे भाऊ डबल शेअर आहे त्याच्यासोबत. बिल तर पाहताना कितीचं फाळ. कितीचं खाल्लं? 470. 470. मार्केट केलं जाम भाऊ ना आज. 400 रुपयाला दंडू बसला आपल्याला. किती 27 कचरा खाल्ला. 27 कचोऱ्या खाल्ल्या आहे ना.